त्यांनी फार सुंदर त्याला उत्तर दिला. आज किती लोक उसाची दांडी चवून खातात सांगा? किती लोक खाल्लेत? एक 2-3 वर्षामध्ये किती लोकांनी खाऊन दाखवलं? हात वर उचलून सांगा. उसाची दांडी चवून त्याच्या रसाचा आस्वादन केले लोक किती आहेत? एवढ्या लोकांमध्ये जवळजवळ 100 लोक इथे बसलेले आहेत. त्याच्यामध्ये 4 लोकांनी हात उचललेले आहेत. सांगण्याचा अभिप्राय काय आहे म्हणजे कुणाला काय पाहिजे? ऊस पाहिजे का उसाचा रस पाहिजे? उसाचा रस देऊन टाका. कशाला उगा दात तोडायचे काम? जरी कोलगेट घेऊन घासलं तरी सुद्धा आमचे दात तेवढे घट्ट नाही येतात. त्याच्यासाठी म्हणून आम्हाला उसापेक्षा उसाचा रस दिलेला बरं म्हणतात. म्हणजे उसाचा रस त्याचा पान करणं जितकं सरळ आहे, तशा प्रकारे वेदांपासून भगवंताला समजून घेणं कठीण आहे. त्याच्यासाठी परिश्रम करावं लागतंय. सगळ्यांना तशा प्रकारे करायचा अधिकार नसतो. त्या कारणाने भागवत पुराण जे आहे, हे भागवत पुराण फार सरळ असलेला उपाय आहे. रसपान करणं जेवढं सरळ आहे, तेवढं भागवताच्या द्वारे भगवंताला समजून घेणं तेवढं सरळ आहे. त्याच्यासाठी भागवत पुराण हा